चला तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, री एक्झाम आणि इम्प्रूव्हमेंट एक्झामसाठी फक्त एकच दिवस बाकी आहे आणि हा व्हिडिओ अतिशय स्पेशल होणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी असे आहेत की पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्यायचा आहे, बेल आयकन प्रेस करून घ्यायचा आहे आणि मागील जो व्हिडिओ आहे तो नक्कीच बघायचा आहे. कारण मागच्या व्हिडिओमध्ये 2 दिवस बाकी होते आणि तो व्हिडिओ मी बनवलेला होता. तर मागच्या व्हिडिओमध्ये ना सगळ्या गोष्टी मी पूर्णपणे क्वेश्चन पेपर सहित पूर्ण सेक्शन सहित तुम्हाला सर्व एक्सप्लेनेशन मी सोप्या भाषेमध्ये समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही 70+ स्कोअर करू शकता. 80 मार्काचा जो पेपर असणार आहे री एक्झामसाठी, तर त्याच्यामध्ये 70पेक्षा जास्त मार्क तुम्ही कशा पद्धतीने मिळवू शकता सोप्या पद्धतीने, सोप्या मार्गाने. जे विद्यार्थी ॲव्हरेज स्टुडंट आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तो व्हिडिओ होता. तर सर्वात पहिले जायचं आहे आणि तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देणार आहे. आणि आजचा हा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं होतं की जे सेक्शन जो 3 असणार आहे तो रायटिंग स्किलचा असणार आहे आणि त्याच्यामध्ये 4 प्रश्न असतात ABCD प्रमाणे आणि प्रत्येक प्रश्नामध्ये 3 क्वेश्चन तुम्हाला दिले जातात आणि त्याच्यापैकी एक अटेम्प्ट करायचा असतो, म्हणजे एनी वन. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर D जो आहे त्याच्यामध्ये रिव्ह्यू रायटिंग मी जास्त करून रिकमेंड केलेलं होतं की रिव्ह्यू रायटिंग करायचं आहे. तर ह्याच्यामध्ये ऑलरेडी मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की फिल्म रिव्ह्यू आणि बुक रिव्ह्यू न येता 2026च्या पेपरामध्ये डॉक्युमेंटरीवरती प्रश्न विचारलेला होता. मग हा जो डॉक्युमेंटरीवरती जो प्रश्न विचारलेला होता तो कशा पद्धतीने सोडवायचा आहे, कॉपी पेस्ट आन्सर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. म्हणजे ॲज इट इज तुम्ही जर डॉक्युमेंटरी जर तुम्हाला प्रश्न आला वाईल्ड लाईफवरती तर तुम्हाला कशा पद्धतीने कॉपी पेस्ट आन्सर लिहिता येणार आहे. तर आज आपण हा क्वेश्चन पाहणार आहोत. बघा, अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोविंग ॲक्टिव्हिटीज. ओके, रिव्ह्यू रायटिंग. तर हा जो व्हिडिओ आहे तो फक्त री एक्झाम विद्यार्थ्यांसाठी नाही आहे, इम्प्रूव्हमेंट एक्झाम विद्यार्थ्यांसाठी नाही आहे. तर जे विद्यार्थी 2027च्या बॅचमध्ये एक्झाम देणार आहेत, 12वीची परीक्षा देणार आहेत, बोर्डाची परीक्षा देणार आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा जो व्हिडिओ आहे तो अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे. ओके, तर बघा, रिव्ह्यू रायटिंगवरती जो प्रश्न आलेला होता, यू हॅव रिसेंटली वॉच अ डॉक्युमेंटरी ऑन वाईल्ड लाईफ इन इंडिया, राईट अ रिव्ह्यू ऑन द सेम विथ द हेल्प ऑफ द फॉलोविंग पॉईंट्स. या ठिकाणी तुम्हाला पॉईंट्स दिलेले असतात, पण मात्र आन्सर लिहिताना काही विद्यार्थी या ठिकाणी गडबड करतात की पॉईंट्समध्ये आन्सर लिहितात. ऑलरेडी पॉईंट्स दिलेले आहेत, पण आपल्याला फक्त पॉईंट्सचा वापर करायचा आहे आणि उत्तर लिहिताना मात्र पॅराग्राफचा वापर करायचा आहे. ठीक आहे. म्हणजे वाईल्ड लाईफ इन इंडिया म्हणजे वन्य जीवनावर आधारित तुम्ही एक माहितीपट पाहिलेला आहे आणि त्याचा रिव्ह्यू तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे. ज्या पद्धतीने आपण फिल्म रिव्ह्यू द्यायचो, ज्या पद्धतीने आपण बुक रिव्ह्यू द्यायचो, त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी वन्य जीवनावर आधारित आपण एक माहितीपट पाहिलेला आहे आणि त्याचा रिव्ह्यू आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे. तर आशा करते की हा जो क्वेश्चन आहे तो तुम्हाला समजलेला असेल. आता आपण उत्तराकडे वळणार आहोत. आता बघा, या ठिकाणी जे तुम्हाला पॉईंट्स दिलेले आहेत, फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन, स्टोरी आणि कॅरेक्टर्स, इमोशनल इम्पॅक्ट, प्लेस, इव्हेंट, पीपल इन्व्हॉल्व, इंटरव्ह्यू फुटेज, व्हिज्युअल एलिमेंट्स. आता हे फक्त तुम्हाला पॉईंट्स दिलेले आहेत. ह्याच्या आधारे म्हणजे ह्याचा वापर करून तुम्हाला पॅराग्राफ बनवायचे आहेत आणि डॉक्युमेंटरीचा जो रिव्ह्यू रायटिंग आहे तो तुम्हाला कंप्लीट करायचा असतो. हा प्रश्न 4 मार्कासाठी असणार आहे आणि ॲज इट इज जर तुम्ही कॉपी पेस्ट आन्सर लिहिले तर तुम्हाला 4 पैकी 4 मार्क या ठिकाणी नक्कीच भेटतात. म्हणजे फिल्म रिव्ह्यू येऊ द्या, बुक रिव्ह्यू येऊ द्या किंवा डॉक्युमेंटरीवरती प्रश्न आला तरी तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, कॉपी पेस्ट आन्सर लिहू शकता. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी 4 पैकी 4 मार्क नक्कीच भेटणार आहेत. मग आता तुम्हाला काय करायचं आहे की मागच्या वर्षीचे जे विद्यार्थी होते त्यांनी फिल्म रिव्ह्यू आणि बुक रिव्ह्यू हे एकदम तोंडपाठ करून गेलेले होते, एकदम व्यवस्थितपणे अभ्यास करून गेलेले होते, पण प्रश्न आला डॉक्युमेंटरीचा. म्हणजे आता आपल्याकडे एक ऑप्शन अजून वाढलेला आहे. फिल्म रिव्ह्यू तर आहेच, बुक रिव्ह्यू आहे आणि आता डॉक्युमेंटरी सुद्धा आहे. म्हणजे तुम्हाला म्हणजे येणारी जी बॅच आहे 2027, तर त्यांनी काय करायचं आहे, फिल्म रिव्ह्यू ऑलरेडी मी व्हिडिओ चॅनलवरती अपलोडेड आहे, जाऊन पाहून घ्यायचं आहे. बुक रिव्ह्यूसुद्धा ऑलरेडी चॅनलवरती व्हिडिओ अपलोडेड आहे, पाहून घ्यायचा आहे. आणि डॉक्युमेंटरीचा आज मी तुम्हाला हा व्हिडिओ देणार आहे. त्याच्यामुळे आपला हा जो रिव्ह्यू रायटिंगचा जो क्वेश्चनचा जो जी गडबड होत होती ती आता यंदाच्या बॅचमध्ये होणार नाही आहेत. आणि जे विद्यार्थी असे आहेत की जे उद्या पेपर देणार आहेत तर त्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. ओके, तर तिन्ही जे टॉपिक्स आहेत ते तिन्ही टॉपिक्स तुम्ही करून जायचं आहे उद्या, फिल्म रिव्ह्यू, बुक रिव्ह्यू आणि डॉक्युमेंटरी. ठीक आहे. ह्याची प्लेलिस्ट मी बनवलेली आहे, ती जाऊन तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. आणि मागील व्हिडिओमध्ये मी प्लेलिस्ट दिलेली होती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, ते जाऊन तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. तर चला आपण उत्तर कशा पद्धतीने लिहायचं ते पाहून घेऊया.
तर बघा, आन्सर लिहिताना सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे की या ठिकाणी जो तुमचा टॉपिक असणार आहे तो टॉपिक या ठिकाणी व्यवस्थित बोल्ड अक्षरामध्ये लिहायचा आहे, अंडरलाईन करायचा आहे, इन्व्हर्टेड कोमा द्यायचा आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही आन्सरला उत्तराला सुरुवात केली तर प्रेझेंटेशन तुमचा चांगला होईल आणि तुम्हाला 4 पैकी 4 मार्क नक्कीच भेटतील. ठीक आहे. रिव्ह्यू ऑफ द डॉक्युमेंटरी जो प्रश्न तुम्हाला दिलेला आहे आणि जो टॉपिक दिलेला आहे तो तुम्ही खाली मेन्शन करू शकता आणि हायलाईट करू शकता. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पॅराग्राफमध्ये आन्सर लिहायचा आहे. पण आता जी नवीन जो फॉर्मेट आहे त्या नवीन फॉर्मेटनुसार या ठिकाणी जे आपण पहिले स्पेस सोडायचो तर आता आपण स्पेस नाही सोडलं तरी इट्स ओके, काहीच फरक पडणार नाही आहे. ओके. तर पहिला जो पॅराग्राफ आहे तो बघून घ्या. आय रिसेंटली वॉच द डॉक्युमेंटरी वाईल्ड लाईफ इन इंडिया अँड इट वॉज बोथ इन्फॉर्मेटिव्ह अँड इंडियाज रिच बायोडायव्हर्सिटी अँड व्हेरियस वाईल्ड ॲनिमल्स सच ॲज टायगर्स, elephants, rhinos and leopards. The documentary highlighted the importance of wildlife conservation and the challenges faced by these species. आता बघा, हा जो पहिला पॅराग्राफ होता तर ह्या ठिकाणी पहिला पॅराग्राफ संपल्यानंतर तुम्हाला मात्र ह्या ठिकाणी काय करायचं आहे, न्यू फॉर्मेटनुसार मी सांगते आहे की एक ओळ तुम्हाला या ठिकाणी सोडायची आहे. या ठिकाणी तुम्ही स्पेस नाही सोडलं इट्स ओके, चालणार आहे. पण 4 to 5 लाईन्स लिहिल्यानंतर तुम्हाला मात्र काय करायचं आहे की एक ओळ सोडायची आहे. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण जो फर्स्ट पॅराग्राफ या ठिकाणी आपण लिहिलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण काय सांगितलं, काय मेन्शन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. बघा, एवढंच मेन्शन करायचं आहे की मी नुकताच वाईल्ड लाईफ इन इंडिया हा माहितीपट एक पाहिलेला आहे आणि हा माहितीपट अतिशय माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी होता हे आपल्याला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. आणि भारतातील समृद्ध जैवविविधता तसेच वाघ, हत्ती, गेंडा आणि बिबट्या यासारख्या वन्य प्राण्यांविषयी यामध्ये आपल्याला तथ्यपूर्ण माहिती देण्यात आलेली होती. म्हणजे या पूर्ण जो डॉक्युमेंटरी आहे, जो माहितीपट आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या जे भारतातील जे वाघ, हत्ती, गेंडा असे जे वन्य प्राणी आहेत ना त्यांच्याविषयी आपल्याला माहिती देण्यात आलेली होती. आणि तसेच त्याच पद्धतीने वन्यजीव संवर्धनाचे महत्त्व आणि प्राण्यांसमोरील आव्हाने देखील आपल्याला ह्या ठिकाणी मेन्शन करायची आहेत. म्हणजे एवढं हा जो टॉपिक आहे, काय टॉपिक आहे की आपण जो रिसेंटली एक डॉक्युमेंटरी पाहिलेला आहे वाईल्ड लाईफ इन इंडिया, तर त्याच्यामध्ये जे वन्य प्राण्यांविषयी माहिती देण्यात आलेली आहे आणि ती माहिती अतिशय प्रेरणादायी आणि महत्त्वाची आहे आणि त्यांचं संवर्धन कशा पद्धतीने करायचं आहे आणि त्यांच्या समोरील जी आव्हाने आहेत ती आपल्याला या ठिकाणी फर्स्ट पॅराग्राफमध्ये मेन्शन करायची आहे. आता आपण नेक्स्ट पॅराग्राफ पाहून घेऊया. बघा, द इमोशनल इम्पॅक्ट ऑफ द डॉक्युमेंटरी वॉज स्ट्रॉंग इस्पेशली वाईल शोविंग द स्ट्रगल ऑफ endangered animal and the efforts of forest officials to protect them. The events were set in famous national parks and wildlife sanctuaries across India. आता सेकंड पॅराग्राफ सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, 4 to 5 लाईन्समध्ये आपल्याला संपवायचा आहे. ठीक आहे. तर ह्यामध्ये काय आपल्याला मेन्शन करायचं आहे, तर ज्या पद्धतीने आपल्याला पॉईंट्स दिलेले होते त्या पद्धतीने आपल्याला मेन्शन करायचं आहे की जो प्राण्यांचा संघर्ष आहे त्यांचे संरक्षण करण्यासाठी वन्य जे अधिकारी आहेत त्यांचे केलेले प्रयत्न ह्यांच्यामुळे आपलं जे मन आहे ना ते काय झालेलं आहे की हेलावून गेलेलं आहे. म्हणजे त्यांनी जे प्रयत्न केलेले आहेत त्यांच्यासाठी, त्यांच्या संरक्षणासाठी, कोण तर वन अधिकारी ह्यांनी जे संरक्षणासाठी म्हणजे प्राण्यांच्या संरक्षणासाठी जेही काही कामगिरी केलेली आहे, प्रयत्न केलेले आहेत, तर ते मन हेलावण्यासारखी एक कामगिरी त्यांनी केलेली आहे. आता भारतातील विविध राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्यांमधील घटनांचे चित्रण या ठिकाणी करण्यात आलेले आहे. वन्यजीव तज्ज्ञ, वनरक्षक आणि संवर्धनकर्त्याच्या मुलाखतीमुळे माहितीपट अधिक विश्वासार्ह म्हणजे ठरतो. म्हणजे ह्यांनी जे प्रयत्न केलेले आहेत त्याच्यामुळे काय झालेलं आहे की हा जो माहितीपट आहे तो एकदम विश्वासापूर्ण आपल्याला वाटतो आहे. अशा पद्धतीने आपल्याला सेकंड पॅराग्राफमध्ये मेन्शन करायचं आहे. त्याच्यानंतर थर्ड जो पॅराग्राफ आहे तो या ठिकाणी द ब्रीद टेकिंग फुटेज, एक्सलंट नॅरेशन अँड स्टनिंग व्हिज्युअल एलिमेंट्स मेड इट हायली एंगेजिंग. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो थर्ड पॅराग्राफ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय मेन्शन करायचं आहे की हा जो तुम्ही पूर्ण जो माहितीपट पाहिलेला आहे डॉक्युमेंटरीचा, तर हा जो माहितीपट वाईल्ड लाईफबद्दल जो तुम्ही पाहिलेला आहे तो अतिशय उत्कृष्ट त्याचं चित्रीकरण केलेलं आहे आणि प्रभावी निवेदनसुद्धा आहे. सुंदर त्या दृश्यांमुळे म्हणजे जे काही त्या ठिकाणी दृश्य दाखवलेले होते ते अतिशय सुंदर दृश्यामुळे हा जो माहितीपट आहे तो काय झालेला आहे, एंगेजिंग ठरलेला आहे आणि रंजक ठरलेला आहे. हे आपल्याला या ठिकाणी शेवटच्या पॅराग्राफमध्ये मेन्शन करणे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे जे काही आपण ह्या ठिकाणी माहितीपट पाहिलेला आहे तर तो कसा होता, रंजक होता की नव्हता ते आपल्याला या ठिकाणी
मेन्शन करायचं आहे. आणि अतिशय शेवटी म्हणजे एकदम शेवटच्या लाईनिंगमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी ओव्हरऑल रेटिंग द्यायची आहे. ठीक आहे. आता ही रेटिंग तुम्ही स्टार अशा पद्धतीने स्टार देऊन सुद्धा तुम्ही दाखवू शकता. ठीक आहे. किंवा तुम्ही नंबर सुद्धा या ठिकाणी देऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी रेटिंग सुद्धा द्यायची आहे. रेटिंग दिल्यानंतर काय होणार आहे की रेटिंग ही एकदम इम्पॉर्टंट आहेच असं नाही आहे, पण रेटिंग दिल्यानंतर तुमचा जो आन्सर आहे तो या ठिकाणी थोडासा म्हणजे त्याच्यामध्ये इन्हॅन्स होईल. थोडंसं या ठिकाणी जो प्रेझेंटेशन आहे तो चांगल्या पद्धतीने या ठिकाणी दिसतो आणि त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी 4 पैकी 4 मार्क हे नक्कीच भेटतात. तर शेवटी ओव्हरऑल रेटिंग देणे मात्र विसरू नका. तर अशा पद्धतीने काय करायचं आहे आपल्याला, हा जो डॉक्युमेंटरीचा क्वेश्चन आहे तो आपल्याला 3rd पॅराग्राफ 3-4 पॅराग्राफमध्ये आपल्याला काय करायचं आहे, संपवण्याचा प्रयत्न करायचा आहे. जर एवढं म्हणजे 3 ते 4 पॅराग्राफमध्ये अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थितपणे जर आन्सर लिहिलं, म्हणजे नीट तुम्ही फॉर्मॅटचा जर यूज केला, तर मात्र तुम्हाला या ठिकाणी 4 पैकी 4 मार्क हे नक्कीच म्हणजे भेटणारच आहेत. तर अशा पद्धतीने डॉक्युमेंटरीचा क्वेश्चन जो होता 2026च्या पेपरामध्ये, तर तो अशा पद्धतीने आपल्याला विचारलेला होता. तो माहितीपट तुम्ही पाहिलेला आहे आणि त्याचा रिव्ह्यू तुम्हाला या ठिकाणी द्यायचा होता. तर कशा पद्धतीने द्यायचा आहे ते तुम्हाला मी मराठीमध्ये एक्सप्लेन करून सुद्धा सांगितलेलं आहे व्यवस्थितपणे. ठीक आहे. म्हणजे आता 2027ची बॅच असो किंवा जे उद्या पेपर देणार आहेत, तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा जो व्हिडिओ होता तो या ठिकाणी मी स्पेशली बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता विद्यार्थी मित्रांनो, हा जो क्वेश्चन आहे तो तुम्ही नीट व्यवस्थित, आज एक तुमच्याकडे दिवस आहे, तो नीट व्यवस्थित तुम्ही काय करायचं आहे, पाठ करून जायचं आहे. आणि कदाचित जर डॉक्युमेंटरीवरती प्रश्न आला तर तुम्ही हाच प्रश्न कॉपी पेस्ट करू शकता, किंवा तुम्हाला फिल्म आणि बुक रिव्ह्यूवरती प्रश्न आला तर तुम्ही मागील जे व्हिडिओज आहेत ते मी तुम्हाला, जो मागील व्हिडिओ होता त्याच्यामध्ये मी डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्ट दिलेली होती, ते जाऊन तुम्ही चेक करून घ्या आणि त्यानुसार तुम्ही अभ्यास करायचा आहे आणि उद्याच्या पेपराची तयारी नक्कीच करायची आहे. हा व्हिडिओ आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.